कापूर हळद एकत्र करायची, म्हणजे कापुराचा चुरा आणि हळदीचा चुरा याच्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आहेत आणि ह्या ज्या गोळ्या आहेत ते तुमच्या घराच्या अशा कोपऱ्यांमध्ये छोट्याशा ठेवून टाकायच्या आहेत। यामध्ये हा जो कोपरा आहे प्रत्येक 4 कोपऱ्यात त्या 4 कोपऱ्यामध्ये ठेवून टाका आणि ह्या गोळ्या साधारणतः तुम्ही 3 ते 4 दिवसांनी बदलू शकता। साधारणतः जेम्सची छोटीशी गोळी असते किंवा आपण जी गोळी घेतो या पद्धतीने असे तो कापुराचा चुरा आणि हळकुंड असं एकत्र करायचं आणि 4 कोपऱ्यामध्ये ठेवायचं। साधारणतः 3-4 दिवसांनी बदला। जसं पेस्ट कंट्रोल करताना ती गोळी लावली जाते तसं आपण ही पॉझिटिव्ह गोळी आपल्या प्रत्येक शुद्ध 8 दिशांमध्ये लावायची आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची पॉझिटिव्ह पॉवर मिळेल। हळकुंड नुसतं ठेवू शकता, हळद किंवा कापूर एकत्र करा, त्यात थोडंसं गोमूत्र टाका आणि ह्या गोळ्या लपवून ठेवा। एक 8-10 दिवसांनी 3-4 दिवसांनी बदला। दुसरा उपाय असा आहे की तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला जो लाकडी उंबरा आहे, एक तर सध्याचे उंबरे पाहिले तर उंबरे नसतात आणि असले तर तो लाकडी नसतो। यामध्ये हा जो उंबरा आहे तो उंबऱ्याच्या शेजारी स्वस्तिक काढायचं आहे। हे हळदी कुंकानी स्वस्तिक काढायचं आहे। पहिल्यांदा हळदीनी काढायचं आणि नंतर त्याच्यावरती कुंकुवानी स्वस्तिक काढायचं डाव्या आणि उजव्या बाजूला। हे तुम्ही उंबऱ्यावर काढायचं नाही, उंबऱ्याच्या बाहेर काढायचं आहे। उंबऱ्याच्या आतल्या साईडला नको आहे, बाहेरच्या साईडला काढायचं आहे जिथे आपण रांगोळी काढतो। तुमच्या घराला जो उंबरा आहे, तिसरा उपाय असे की दर सोमवारी आणि बुधवारी तुमचा जो लाकडी उंबरा आहे त्या लाकडी उंबऱ्यावरती तुम्ही हळद कालवून तिथे लावायची आहे। म्हणजे हळदीच्या पाण्याने तो उंबरा पुसायचा आहे, कारण उंबऱ्यावरती धूळ बसते, बाहेरच्या प्रवेशद्वारातून येणारी निगेटिव्हिटी असते, त्याचं क्लिनिंग होणं गरजेचं आहे। मग तुम्ही गोमूत्र टाकू शकता, तिथे हळद लावू शकता। तुम्ही जर साऊथला गेलात, कर्नाटकात गेलात, इतर ठिकाणी गेलात तर तुम्हाला घराच्या बाहेर आपण जसं शेणाने घर सारवतो तर तिथे हळद टाकून पूर्ण घर सारवलेलं किंवा उंबरा सारवलेला दिसतो। पॉझिटिव्ह गोष्टी आगमन व्हाव्या यासाठी। यामध्ये आता तुमच्या घरामध्ये शुभ गोष्टी घडाव्या यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की घरातलं वातावरण अतिशय उत्साही आणि पॉझिटिव्ह ठेवायचं आहे। तुमचा टीव्ही हा पूर्व दिशेला पाहिजे किंवा उत्तर भिंतीला पाहिजे। सध्या काय होतं आहे की अग्नितत्व आग्नेयला म्हणजे मग दक्षिणेला टीव्ही लावू, हो पूर्ण चुकीचं आहे। कारण दक्षिणेला टीव्ही आला तर तुमचं तोंड कुठे होतं? दक्षिणेला होतं। दक्षिण दिशेला तोंड करून बसल्यामुळे आपल्याला निगेटिव्ह पॉवर येते। कारण दक्षिण दिशा ही सोर्स झोन नाही आहे, हा शोषण करणारी आहे आणि पोषण करणारी उत्तर आणि पूर्व दिशा आहे। त्यामुळे तुमचा टीव्ही हा उत्तर पूर्व भिंतीवरती लावा। तुमची बैठक तुमच्या घरातली सगळी व्यक्ती बसताना उत्तरेला किंवा पूर्वेला तोंड होईल अशा पद्धतीने करा। पूर्वेला पाय करून झोपू नकात। स्वयंपाक करताना देखील तुमचं तोंड पूर्वेलाच जायला पाहिजे। दर अमावस्येला नवीन नारळ आणा, फोडा आणि फेकून द्या। अमावस्येचा नारळ खाऊ नकात। जशी लहान बाळाची दृष्ट काढली जाते तशी घराची आणि गाडीची दृष्ट काढायची असते। त्यामुळे दर अमावस्येला नारळ फोडा आणि फोडून फेकून घ्या। आता कारचा विषय असा आहे की कार घेताना, टू व्हीलर घेताना कोणता रंग वापरायचा? तर काळा, लाल आणि मरून या रंगाची कार अजिबात विकत घेऊ नकात। रंग घेताना व्हाईट, सिल्वर किंवा इतर छान कलर आहेत ते तुम्ही घेऊ शकता। आता गाडीचा नंबर कोणता घ्यायचा हा प्रश्न येतो। कारच्या नंबरमध्ये 3, 6, 9 ही टोटल यायला पाहिजे। गाडीच्या नंबरमध्ये 4 आणि 8 हा आकडा टाळा। यामध्ये खूप मोठ्या अभ्यासातून मी तुम्हाला सांगतो, हा माझा स्वतःचा सेल्फ स्टडी आहे की बंद पडलेल्या गाड्या, ॲक्सिडेंटच्या गाड्या, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मी तुम्हाला सांगतोय की गाडीच्या नंबरमध्ये 4 आणि 8 नको आहे, टोटलसुद्धा 4-8 नको आहे। गाडीच्या नंबरची टोटल 3, 6, 9 अशी हवी आहे। गाडी घेताना तुमचा कलर सिल्वर किंवा ऑफ व्हाईट घ्या। गाडी पार्किंगमध्ये कुठे लावायची हा प्रश्न असतो। पार्किंगचा एंट्रन्स कुठे असू दे, तुमची गाडी उत्तरेला किंवा पूर्वेला तोंड करून लावायची आहे, म्हणजे शुभ गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील निश्चितपणे। आणि सर आता वेळ खरं तर खूप कमी आहे, पण जाता जाता मला वाटतं की आपण वास्तू कन्सल्टन्सी किंवा वास्तूच्या ऑफिसबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगा। नक्कीच तुम्ही वास्तू तथास्तू कन्सल्टन्सी घेऊ शकता। मी स्वतः वास्तू व्हिजिटला तुमच्या घरी येणार आहे। संपूर्ण 1 तास वास्तू व्हिजिटसाठी दिला जातो। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात। संपूर्ण घराचा कानाकोपरा बघून घराचे 172 पॉईंट चेक केले जातात। कदाचित त्यापेक्षा जास्तही पॉईंट्स असतात, पण माझं कॅल्क्युलेशन 172 पॉईंट्स आहे। या वास्तू कन्सल्टन्सीसाठी तुम्हाला ऑफिसला फोन करून नाव नोंदवायचं आहे। 90-21-900-600 90-21-900-600 या नंबरवर कॉल करून तुम्ही नाव नोंदवा। वास्तू व्हिजिटसाठी नाव नोंदल्यानंतर थोडासा तुम्हाला अवधी वेळ
लागेल, परंतु कारण प्रत्येक ठिकाणी मी येतो, असिस्टंट कुठलेही वापरले जात नाहीत. परदेशात असू दे, सांगली, कराड, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे, पनवेल कुठंही असलं तरी वास्तू व्हिजिटला मला स्वतःला जावं लागतं. आणि यामध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा फायदा जो आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे. निश्चितच. त्यासाठी तुम्ही माझ्या ऑफिसला फोन करून नाव नोंदवा 9021 900 600 या नंबरवरती. निश्चितपणे सर, तुम्ही इथे आलात आणि वास्तू पॉझिटिव्ह, लाईफ Yes. पॉझिटिव्ह नेहमीच तुम्ही आम्हाला भरभरून नक्कीच. मार्गदर्शन करत असता आणि असं तुम्ही आम्हाला खूप छान छान सोपे उपाय सांगितले. Correct. त्याबद्दल खरंच धन्यवाद. नक्कीच. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. आपण लवकरच पुन्हा एकदा डॉक्टर मकरंद सरदेशमुख यांना भेटणार आहोत, पण सध्या मात्र इथेच थांबतोय. उद्या मात्र आपल्याला पुन्हा भेटायचं नव्या पाहुण्यांसह, नव्या विषयासह. सध्या मात्र इथेच थांबूया. नमस्कार.